मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनीच बघितलंच असेल की रस्त्याच्या मधोमध म्हणजे डिवायडरमध्ये आणि रस्त्याच्या कडेला किंवा बागेमध्ये गेले तर बागेच्या कडेला असेही कण्हेरीची झाडं लावलेली असतात. तर ह्या कण्हेरीचे उपयोग आपण आज बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचे काय फायदे होतात, काय तोटे होतात किंवा त्याचा उगम कुठे झाला किंवा त्याची जमीन कशी लागते किंवा हवामान कसं लागतं, तर त्याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मराठी गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर कण्हेरीला इंग्रजीमध्ये नेरियम ऑलियंडर असं इंग्रजी नाव आहे. तर हे एक झुडूप किंवा झाड भूमध्य सागरी प्रदेशात आणि उष्णकटिबंधीय भागामध्ये लावले जाते. विशेषतः ते शोभेसाठी लावतात. कण्हेरीच्या झाडांच्या फुलांचे अनेक रंगामध्ये आढळतात, जसे की पांढरे, गुलाबी, लालसर, पिवळसर अशा अनेक छटा असलेले हे झाड आपल्याला बघायला मिळतं. तर कण्हेरीच्या झाडांची वाढ साधारणतः 6 मीटरपर्यंत 5 ते 6 मीटरपर्यंत होते आणि याची पाने लांबट, गडद, हिरवी असतात आणि चकचकीत असतात आणि याची फुले फांदीच्या शेंडाला म्हणजे एकदम टोकाला गुच्छच्या स्वरूपामध्ये येतात आणि त्याचा छान असा मंद मंद सुगंध आपल्याला बघायला मिळतो किंवा आपण जर त्याचा सुगंध घेतला तर अगदी हलका हलका त्याचा सुगंध येतो आणि हे भरपूर प्रमाणामध्ये अगदी गुच्छच्या गुच्छ गटागटामध्ये हे आपल्याला आलेली बघायला मिळतात. तर तुम्ही हे बघू शकता किती सुंदर असे हे आमच्या बागेतली एका बाजूला लावलेले आहेत. तर हे छान असे फुलं आलेले आहेत. तर मी म्हटलं चला आपण याचाही व्हिडिओ आज करून टाकूया. तर असे हे फुलं अगदी छान सुंदर आकर्षक दिसतात आणि याला वर्षभर फुले येतात आणि हे 7 ते 8 दिवस हे फुलांचं आयुष्य असतं, म्हणजे नंतर ते सुकायला लागतात. तर हे झाड खारट माती, गरम हवामान किंवा कोणत्याही जमिनीवर चांगल्या प्रकारे येते आणि ते टिकतेसुद्धा. याला काळ्या मातीचीही आवश्यकता भासत नाही. पण हे झाड पूर्णपणे विषारी आहे, म्हणजे याची पानं, खोड, फुलेसुद्धा याची विषारीच आहे. असे विषारी जरी झाड हे असलं किंवा हे फुलं असले तरी ते कोणासाठीही म्हणजे दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी ते अपायकारक असं नाही. ह्या झाडाला सूर्यप्रकाश मिळाला की ते चांगल्या प्रकारे वाढतं आणि भरपूर प्रमाणामध्ये ते फुलं देतं आपल्याला आणि याला नियमित पाणी जर दिलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये फुले येतात. कण्हेरीची फुलं सुंदर दिसतात आणि जास्त काळासाठी टिकतात, म्हणजे जास्त दिवसांसाठी त्याचं आयुष्य आपल्याला बघायला मिळतं. या कण्हेरीच्या झाडांच्या पानामध्ये, फुलांमध्ये आणि देठामध्येही विषारी घटक असतात, म्हणून याची लागवड करताना काळजी करावी लागते किंवा आपल्याला काळजी घ्यावी लागते. कण्हेरीच्या सर्व भागात दुधासारखा द्रव निघतो, म्हणजे त्याला आपण चीक म्हणू शकतो, तो असतो. पानेही प्रत्येक पेऱ्यावर 2-3 आणि त्याच्यामध्ये रेषा फिकट हिरव्या रंगाची असते. लांब आणि टोकदार याची पाने असतात. कण्हेरीच्या फुलांचा पुष्पमुकुट एखादी घंटा दिसावी असा दिसतो आपल्याला. या झाडाला हिवाळ्यामध्ये बिया येतात. प्रत्येकीच्या टोकात तपकिरी रंगाचा केसांसारखा झुपका असतो. कण्हेरीची लागवड कलमांनी करतात आणि हे झाड पूर्णतः विषारी असल्यामुळे त्याच्यामुळे साल व बियांमध्ये ग्लायकोसाइड असून त्याची क्रिया हृदयावर डिजिटॅनलसारखी होते. सालीमध्ये थोडेसे टॅनिन व बाष्पशील म्हणजे उडून जाणारे असे तेल असते. याच्या पानामध्ये असलेले ओलिएंड्रिन हे हृदयबलवर्धक द्रव्य म्हणून असं म्हणतात. तसेच याच्यामुळे कडू व विषारी आहे तरी रक्ती मूळव्याध व व्रण जर बाहेरून लेप लावला त्याच्यावर तर त्याचा फायदा होतो. तसेच त्याच्या सालीचे तेल त्वचा रोगावर उपयुक्त आहे असं म्हणतात. तर पानांचा ताजा रस डोळ्यांची आग होत असेल, डोळे सुजलेले असेल तर डोळ्यातून पाणी निसरण्यासाठी सुद्धा करतात. पण हे सर्व उपाय आपण आपल्या तज्ज्ञ वैद्याकडून करून घ्यावे लागतात. कण्हेरीला वर्षभर फूल देणारी वनस्पती म्हणजे सदाहरित झुडूप मुख्यतः हे भूमध्य सागरी प्रदेशात भारत, चीन, इराण या ठिकाणी उगम झाल्याचे आढळते. भारतात ही कण्हेर म्हणजे ही झाडं जवळपास सर्वच भागात आपल्याला पाहायला मिळतात.
कण्हेरीचे शास्त्रीय नाव नेरियम ऑलियान्डर असं आहे. तिची चव किंवा रस कडू, तिखट, तर गुण रुक्ष आणि उष्ण आहे. तर विपाक म्हणजे पचनानंतरचा प्रभाव कडू असा म्हणजे तिखट आहे. तर संस्कृतमध्ये कण्हेरीला वेगळी नावे आहेत. तर म्हणतात की कर्णिकार, कर्णोस्प, पुष्पगंधा हे असे त्याला संस्कृतमध्ये नावे दिलेले आहेत. हे झाड विषारी असले तरीही त्वचाविकार, संधिवात, वेदना, कफ आणि वातदोष शमनासाठी वापरलं जातं. तसंच कुष्ठरोग आणि खाजेवर सुद्धा याचा उपयोग केला जातो. कण्हेरीच्या सुक्या पानांची पूड तेलात मिसळून त्वचेवर लावल्यास खाज, खरूज आणि कुष्ठरोगास फायदा होतो. कण्हेरीच्या फुलांचे आणि पानाचे तेल बनवून सांधेदुखीच्या ठिकाणी चोळल्यास वेदना कमी होतात. तर विषनाशक जर सर्पदंश झाला असेल तर विषनाशक आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हृदयासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये योग्य प्रमाणात तयार केलेले कण्हेरीचे औषध हृदयविकारामध्ये उपयोगी ठरतं. अर्थातच हे सर्व आपण आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानेच करावे. कण्हेरीतील मुख्य रासायनिक घटक म्हटलं तर ओलियंड्रिन हे हृदयावर प्रभाव करणारे ग्लायकोसाइड, तर नेरिओसाइड हे हृदयासाठी सक्रिय ग्लायकोसाइड असं आहे. ओलियंडरसाइड हे विषारी कार्डिया ग्लुकोसाइड आहे. तर फ्लॅवोनाइड्स हे क्लेरेसेटिन, रुटीन, टॅनिन्स, अँटीऑक्सिडंट गुणधर्म, अल्कलॉइड्स, न्यूरोटॉक्सिन्स प्रभावी असणारे संयुगे आहेत. सॅपोनिन म्हणजे उत्तेजक आणि विषारी प्रभाव असणारी संयुगे कण्हेरीच्या झाडामध्ये आपल्याला दिसतात. तसंच कण्हेरीमध्ये असणारी काही घटके संपूर्ण शरीरावर विषारी परिणाम करू शकतात. तर अशी ही कण्हेरीचा उपयोग आपण विषारी म्हणून कोणीही सांगितले किंवा कुठेही वाचले म्हणून आपण आपल्या मनाने करू नये. योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण, योग्य वैद्यांच्या सल्ल्यानेच आपण याचा उपयोग करावा. तर अशी ही सदाहरित वनस्पती किंवा झाड हे दिसायला अगदी सुंदर आणि त्याचे जरी विषारी असली तरी त्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत किंवा त्याचे उपयोगही भरपूर आहे. आणि लावताना किंवा तिची लागवड करताना आपण तिची खबरदारी घेऊन किंवा काळजी घेऊन त्याची लागवड करावी. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजच्या आपल्या कण्हेरीविषयी तुम्हाला माहिती आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच एखाद्या विषयावर माहितीपर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. गुड बाय.